न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मुंबई नाशिक महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांबाबत मनसेचे NHAIला निवेदन, तातडीने दुरुस्तीची मागणी। वासिंद मुंबई नाशिक महामार्गावरील घोटी टोल नाका ते पडघा टोल नाका या दरम्यान मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनचालकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वासिंद शहराध्यक्ष अमोल अरुण बोराडे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI नाशिकचे प्रकल्प संचालक यांना निवेदन देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की पावसामुळे महामार्गावरील खड्ड्यांची तीव्रता अधिक वाढली असून अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही। त्यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांचे अपघात होण्याचा धोका वाढला असून वाहनांचे नुकसानही होत आहे। मनसेने महामार्गावरील सर्व जीवघेण्या खड्ड्यांची तातडीने पाहणी करून त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। तसेच दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत संबंधित ठिकाणी इशारा फलक, बॅरिकेड्स आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे। यासंदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही शहराध्यक्ष अमोल अरुण बोराडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। इंडिया न्यूज 28 साठी ज्युनियर रिपोर्टर शहापूर तालुका उत्तम बागन यांची रिपोर्ट।